आज होती वटपौर्णिमा आणि पहिल्यांदा तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथं मुलं शाळेत जायला तयार झाली होत होती आणि सगळं काही माझं काम बाकी होतं करायचं. सो मी सगळं काही काम करून घेत होते. नंतर काय झालं, मुलं शाळेतून आली वगैरे. सकाळचं काही शूट नाही केलं मी. स्वयंपाक तर सगळा बनवून ठेवला होता. म्हणजे त्याचं काही मी शूट वगैरे घेतलेलं नाही इथं. पुरणपोळी वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं. नंतर म्हटलं थोडा मुलांचा अभ्यास वगैरे घ्यावा. त्यांचा अभ्यास करता म्हटलं घरातली कामं वगैरे सगळी संपवून घ्यावीत. सो सकाळपासून भांड्याचा ढीग वगैरे पडला होता घासायचा. सो तो सगळं काही भांडी वगैरे घासून घेतली, घर वगैरे आवरून घेतलं. पण एक सांगायचं इथे बरं का खरं तर सगळ्यांना घरातून ना परमिशन घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. हा तर माझा दुसरा तिसरा व्हिडिओ असेल बनवायचा. सो सगळ्यांना काही परमिशन घ्यावी लागते व्हिडिओ बनवायला, की करू का व्हिडिओ वगैरे असं तसं. पण माझ्या बाबतीत असं काय नाही झालं. कारण आमच्या घरामध्ये सगळेजण एवढे फ्रीली आहेत, की इथं कोणाला बंधन नाही, की तुम्ही असं करा, तसं करा वगैरे. ज्याला जे हवं ते सगळेजण करतात. सो इथं मी घरामधला पसारा झाडून वगैरे काढला. नंतर झाडून काढता मी बेडरूममध्ये गेले, तर बेडरूममध्ये ना मला एक गोष्ट दिसली, की बेडरूमच्या खिडकीतून ना मला ना छोट्या जाऊबाई आणि मुलीचा आवाज आला. सो मी खिडकीतून हळूच त्यांचा व्हिडिओ काढला. तर तिथं ना खूप सारे नारळ आम्ही काढून ठेवले. सो ते नारळ विकायला ठेवलेत आम्ही. जर कोणाला हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. सो खरं तर नारळाची 50 झाडं आहेत आमच्याकडे. सो आम्ही काय करतो ते नारळ सगळे काढून आणून ते नारळ विकायला ठेवतो. आसपास ज्यांना हवेत त्यांना अशी पोत्यामध्ये बांधून वगैरे त्यांना तिथं पोहोच करतो. नाहीतर ते घरामध्ये सुद्धा येतात इकडे आणि घेऊन जातात परत ते. तर नंतर काय म्हटलं चला पसारा तर आवरत बसूया. तर सो हॉलमधला सगळा पसारा वगैरे झालेला तो सगळा आवरला, झाडून वगैरे काढला. नंतर पोर्च वगैरे सगळं काही पुसून वगैरे घेतला. फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. आणि नंतर मला सासूबाई दिसल्या बाहेर. सो म्हटलं चला सासूबाईंचं एक शूट काढून घेऊया. तर आमच्या सासूबाई तर असं म्हणतात ना तर प्रत्येकाला, की सासूबाई अशा असतात, तशा असतात वगैरे. पण आमच्याकडे असं काही नाही खरं. खरं तर मी एक व्हिडिओ त्यांचा अपलोड करणार आहे, ज्याच्यामध्ये ते स्वतः व्हिडिओमध्ये बोलतायत आणि आम्हाला त्याचं खूप विशेष वाटलं. कारण त्यांच्या एवढा कॉन्फिडन्स तर आम्ही म्हणजे आमच्याकडे पण नाहीये, की त्या एवढं फ्रीली बोलतात. खरं त्यांच्याबद्दल सांगायची एक गोष्ट, की त्यांचं शिक्षण शून्य आहे. पण त्या शाळेतच कधी नाहीत गेल्यात. पण त्यांचे विचार ना एखाद्या शिक्षिकेला किंवा एखादं म्हणतो ना आपण, की एखाद्या शिकलेल्या बाईला सुद्धा ते लाजवतील ना असे विचार आहेत त्यांचे. त्यांनी कधीच असं केलं नाही, की सासू पण दाखवलेलं नाही, की हे करा, केलं नाही पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. जसं तुम्हाला असतं तसं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हा लहा. आपण म्हटलं ना हे करायचं तर हां, चला करूया. तर आपल्यापेक्षा जास्त एक्सायटेड त्या असतात. नंतर काय झालं, की पोर्चमध्ये फरशी वगैरे पुसून घेतली मी. फरशी पुसल्यानंतर म्हटलं थोडंसं चला आवरूया, फ्रेश वगैरे होऊया. तर इथं आवरल्यानंतर ना फ्रेश वगैरे झाले. काव्या वगैरे आली तिथे. तो काव्याचा पण म्हटलं एक शूट करून घ्यावा. सो काव्या म्हटली, "आई माझा पण व्हिडिओ काढ." सो मी तो शूटमध्ये तिला घेतलं थोडंफार. नंतर सगळा पसारा आवरून झाल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मग नंतर घरात आमच्या कसं पाण्याचा प्रॉब्लेम. पाण्याचा म्हणजे प्यायचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. असं वापरायला तर खूप पाणी आहे. पण प्यायचं पाणी आम्हाला भरपूर लांबून आणायला लागतं. सो ते आमची जाऊबाई आता पाणी आणायला गेली. नंतर असं वाटलं की आता डोकं फार दुखते 5-6 वाजल्यानंतर मग ब्लॅक टी म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण म्हणतो की काळा चहा. सो तो मी घेतला. नंतर पावसाचं वातावरण खूप झालं होतं. इथं आईने काय केलं म्हणजे आमच्या सासूबाईंनी इथं सगळे ब्लँकेट वगैरे कारण आता पाणी टाकलं ऑलमोस्ट 6-7 वाजले की होते. सगळे भिजले. नमस्कार मित्रांनो, ही आहे न्यांदा. ही बोलत होती की तिथं आगी मामा आगी सो नंतर मग काय झालं इथं आमचे भाऊ चालले होते कुठेतरी बाहेर झुम आणि नंतर आम्ही छान 7-8 वाजता 6-7 वाजले होते. त्यानंतर म्हटलं थोड्याशा गप्पा वगैरे मारायच्या. आम्ही तिघीजण गप्पा वगैरे मारत होतो आणि असा होता आजचा ब्लॉग.